नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो बघा, आपण करंट अफेअर 2019ची सिरीज चालू केली आहे बघा. त्याच्या आधी आपण पार्ट 1 पार्ट 2 पाहिलं आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 3 पाहणार आहे. खूप महत्त्वपूर्ण करंट अफेअर आहे बघा. याच्यातले क्वेश्चन कदाचित तुम्हाला एक्झाममध्ये दिसू शकते. त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्की कंप्लीट पहा आणि संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक किंवा येणारे क्वेश्चन आहे बघा ते तुम्हाला लवकर सॉल्व्ह होतील. चल तर सुरू करूया. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, G20ची 2019ची बैठक कुठे पार पडली. मित्रांनो, याच्यामध्ये काही वन लाईनर्स करंट अफेअर असणार आहे, काही मल्टी सेंटेन्समध्ये करंट अफेअर असणार आहे. तर दोन्ही याच्यामध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत. तुमच्या इच्छेनुसार आपण मल्टी लाईनर क्वेश्चन ॲड पाहिजे होते तर ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये आणलेले आहे. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, G20ची 2019ची बैठक कुठे पार पडली होती. पर्यायामध्ये बघा, सौदी अरेबिया दिले, दुसरं ओसाका, तिसरं ब्युनस आणि चौथं आहे भारत. तर बघा, 2019ची G20 सबमिट झाली होती बघा, ती कुठे पार पडली होती. ओसाका या ठिकाणी पडली होती, पर्याय नंबर 2चा. तर बघा, त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण बघा, ओसाका हे जपान बघा, हे ठिकाण तिथं G20ची बैठक पार पडली. कधी पार पडली होती. 28 ते 29 जून आहे बघा, 2019च्या दरम्यान ही मागच्या वर्षी पार पडली होती. आता जे बघा, G20मध्ये जागतिक जे भूभाग आहे याला 0.5% हा भाग येतो. म्हणजे जवळजवळ 50% जे जमिनीचा भूभाग आहे पृथ्वीचा, त्यावर जे कंट्री अस्तित्वात आहे बघा किंवा कंट्री आहेत, ते सर्व याच्यामध्ये येतात. म्हणजे हा भूभाग असणारे कंट्री याच्यामध्ये सम्मिलित आहेत. आणि वर्ल्ड GDP किती आहे, 90% या G20मध्ये सम्मिलित आहे. जर अजून क्वेश्चन विचारला की उत्पन्नात, तुम्हाला कळलं की वर्ल्ड GDPच्या 90% उत्पन्न या ठिकाणी भेटतं. आणि बघा, 2020ची जी बैठक होणार आहे हे पण माहीत आहे आपल्याला, कुठं होणार ती, सौदी अरेबिया. म्हणजे ह्या वर्षीची बैठक कुठं होणार आहे, वर्ल्ड अरेबियामध्ये. लक्षात ठेवा, 2019ची कुठं झाली, ओसाका येते, आणि 2020ची कुठं होणार आहे, सौदी अरेबियाला. आता आपल्याला GDP कळली की 90% ह्या देशाचे उत्पन्न आहे बघा G20मध्ये सम्मिलित आहे. पण लोकसंख्या पण हे माहीत पाहिजे. तर जागतिक लोकसंख्या किती याच्यामध्ये पडते, तो 2/3% जी पॉप्युलेशन आहे, वर्ल्ड पॉप्युलेशन, ती या G20मध्ये सम्मिलित आहे. त्याच्यामुळे G20चे संमेलन होतं, तो बैठक होती, ती खूप महत्त्वपूर्ण ठरते. लक्षात ठेवा, 2019ची कुठं बैठक झाली, ओसाका जपान या ठिकाणी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा क्वेश्चन आहे, स्वच्छ सर्वेक्षण नागरी 2019. तर बघा, स्वच्छ सर्वेक्षण नागरी 2019 कोणते शहर 4237 शहरामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. म्हणजे खूप शहरं होते जे स्वच्छ सर्वेक्षण नागरी 2019मध्ये सम्मिलित झाले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला. पर्यायामध्ये बघा, पहिलं अंबिकापूर, दुसरा इंदोर, तिसरा उज्जैन आहे, चौथं लातूर आहे. तुम्हाला सर्वांना माहीत असेल, जे स्वच्छ सर्वेक्षण नागरी 2019 झालं बघा, त्याच्यामध्ये कोणी पटकावलं होतं, हे इंदोर या शहराने पटकावलं होतं. तर बघा, इंदोर तुम्हाला समोर चित्र दिसते बघा, इंदोर म्हणजे नंबर 1 क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया. तर इंदोरने प्रथम क्रमांक पटकावला होता. जर विचारला, अजून जर क्वेश्चन विचारला की दुसरा क्रमांक कोणी पटकावला होता, हा कोणी पटकावला होता, पर्यायमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर हे अंबिकापूर आहे बघा, यांनी 2 नंबरचा. 1 नंबर कोण, इंदोर, हे 2 नंबर हे होतं अंबिकापूर. त्यानंतर दुसरं जर विचारलं, याच्यामध्ये लातूर एक आहे, तर लातूरने काय केलं होतं, सर्वात जास्त जर स्वच्छ मध्यम शहर आहे बघा, याच्यामध्ये नंबर यांनी पटकावला होता. म्हणजे हे लक्षात पाहिजे की पहिलं जे क्लिनिक सिटी कोणी होती, इंदोर. त्यानंतर अंबिकापूर आहे, तुम्हाला सांगितलं की ते छत्तीसगडमधलं एक शहर आहे, त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला होता. आणि लातूर आहे बघा, आपल्या महाराष्ट्रातील, त्यांनी सर्वोत्कृष्ट घन कचरा व्यवस्थापनात नंबर पटकावला होता. ओके, तर तुम्हाला समजलं की जर क्वेश्चन आला की 2019मध्ये स्वच्छ सर्वेक्षण झालं होतं, त्याच्यामध्ये कोणतं शहर प्रथम आलं होतं, तो इंदोर. आणि 2 नंबर जर विचारलं तर अंबिकापूर, जे छत्तीसगडमधलं आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे बघा, योजना संबंधित आहे, अम्मा घर LED योजना, ही योजना कोणत्या राज्याची आहे. पुन्हा एकदा का, अम्मा घर LED योजना ही कोणत्या राज्याची आहे. पर्यायामध्ये बघा, गुजरात, तेलंगणा, ओडिशा आणि तामिळनाडूला आहे. तुम्हाला सर्वांना कदाचित माहीत असेल, अम्मा घर LED योजना ही ओडिशा सरकारने आणली होती. तर ओडिशा सरकारने बघा विविध योजना आणल्या, ज्या कृषीसाठी किंवा या जे शेतकऱ्यांसाठी बघा त्या फायदेशीर होते. याचं कारण एक म्हणजे बघा, जे नवीन पटनाईक आहे बघा मुख्यमंत्री, ते कोणत्या दलाचे, बिजू जनता दल पक्षाचे आहेत, आणि शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं करतं. आता अम्मा घर LED योजना बघा, ही कोणी आणली, ओडिशा सरकारने, एवढंच लक्षात ठेवा. आणि त्यांचं एक टार्गेट आहे बघा 2019मध्ये, म्हणजे आता ते मागच्या वर्षीची गोष्ट आहे, तर 2019पर्यंत त्यांना 95 लाख, पुन्हा एकदा एका 2019मध्ये किती टार्गेट होतं, 95 लाख लोकांना LED पुरवणं, आणि ते पण 4 LED पुरवणं हे त्यांचं काम होतं. आणि ते किती वॅटचे होते, 9 वॅटचे होते. हे लक्षात ठेवा, तुम्हाला या स्क्रीनमध्ये तुम्हाला कळलं की किती लोकांना दिलं. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, एक कुटुंब एक नोकरी योजना, एक नाही असून इथं एक आहे. तर एक कुटुंब एक नोकरी योजना कोणत्या राज्याने सुरू केली. ओके, हे नोकरी संदर्भात आहे. तर बघा, पर्यायामध्ये महाराष्ट्र दिले, मध्य प्रदेश दिले, कर्नाटक दिले आणि सिक्कीम दिले. तुम्हाला माहीत असेल, ही योजना होती एक कुटुंब एक नोकरी योजना, ही सिक्कीम या राज्याने आणली होती. ते सिक्कीम राज्य तुम्हाला सर्वांना माहिती आहे, श्री प्रेम सिंग हे काय मुख्यमंत्री आहेत तिथं.
सिक्कीम या राज्याने 2019मध्ये ही योजना काढली होती. प्रत्येकासाठी एक गव्हर्नमेंट जॉब या उद्देशाने त्यांनी काय केलं होतं, एक सरकारी योजना म्हणून सुरू केली होती. आता बघा तुम्हाला कळलं की कोणत्या राज्याने केलं होतं, हे सिक्कीमने केलं होतं. आणि बघा एक महत्त्वपूर्ण एक न्यूज आहे, ते म्हणजे अशी योजना सुरू करणारे जे सिक्कीम राज्य आहे बघा, हे देशामध्ये पहिले ठरले. ही योजना कोणी सुरू केली, एक कुटुंब एक नोकरी योजना, ती सिक्कीमने चालू केली. ही कधी सुरू झाली, 2019मध्ये. आणि अशी योजना सुरू करणारं सिक्कीम देशामध्ये पहिलं राज्य ठरलं होतं. ओके. त्यानंतर महत्त्वपूर्ण योजना बघा, अटल आहार योजना कोणत्या राज्याने सुरू केली, ही तर सर्वांना कदाचित माहीत असेल. तर पर्यायामध्ये बघा, गुजरात, दुसरं महाराष्ट्र, 3 नंबर मध्य प्रदेश, 4थं आहे उत्तर प्रदेश. ही योजना आहे बघा, अटल आहार योजना. ही कोण सुरू केली होती, आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती. हे कधी केली होती, मागच्या वर्षी किंवा 2019मध्ये जे देवेंद्र फडणवीस सरकार होतं बघा, त्यांनी ही योजना सुरू केली होती. कधी सुरू केली होती तर विचारलं तर 7 मार्च 2019ला जे कामगार आहे बघा, कामाच्या ठिकाणी यांना पौष्टिक आहार भेटत नाही, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक आजार निर्माण होतात. म्हणून त्यांना काय केलं, एक पौष्टिक आहार भेटावा म्हणून 5 रुपये दराने काय केलं, आहार उपलब्ध करून देणे, नाश्ता टाईप असून ते आहार उपलब्ध करून देणे देवेंद्र फडणवीस सरकारने प्रयत्न केला होता. या पहिल्या टप्प्यामध्ये 2019पर्यंत 2000 कामगार याच्यामध्ये सम्मिलित होणार आहे. आता बघा इतर जी माहिती जर ठरलं त्याच्यामध्ये अटल आहार योजना यासारखी दुसरी एक योजना आहे बघा, अटल जन आहार योजना. याच्यामध्ये फक्त जन शब्द महत्त्वाचा आहे. अटल आहार योजना नसून तर दुसरी एक योजना आहे अटल जन आहार योजना. ती कोणी राबवली होती, ही दिल्ली सरकारने राबवली होती. आता महाराष्ट्रात किती 5 रुपये होते, दिल्लीमध्ये किती होते त्यावेळी, ही 10 रुपयात जेवण फुल थाळी होती ती भेटत होती. पुन्हा एकदा एका अटल आहार योजना सुरू कोणी केली, 2019मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने. आणि अशीच एक योजना दिल्ली सरकारने राबवली होती, ती कोणती, ती अटल जन आहार योजना. समजलं का, याच्यामध्ये जन आणि अटल आहार योजनामध्ये फरक आहे. योजना पुन्हा एकदा बघा, अटल आहार योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आणि अटलच्या पुढे जन हा शब्द येतो. अटल जन आहार योजना कोणी सुरू केली, ती दिल्ली सरकारने. याच्यामध्ये 10 रुपयात होतं, पण महाराष्ट्र सरकारमध्ये 5 रुपयात हे जेवण भेटू लागलं. ओके. त्यानंतर 26वा क्वेश्चन, 2019मध्ये ऑस्कर पुरस्कारामध्ये बघा, जो ऑस्कर अवॉर्ड 2019 झाला त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणत्या पुरस्काराला किंवा चित्रपटाला, पुन्हा एकदा 2019चा जो ऑस्कर पुरस्कार झाला त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आहे बघा, कोणत्या चित्रपटाला देण्यात आला. पर्यायामध्ये बघा, रोमा दिले, दुसरं ग्रीन बुक दिले, तिसरं स्पायडरमॅन, चौथं आहे शॅलो. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो, त्या कोणाला दिलं होतं, ग्रीन बुकला दिलं होतं. तर ग्रीन बुक आहे बघा, याला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार देण्यात आला. आणि जे रोमा होतं बघा, मी 2 नंबरला तुम्हाला रोमा सांगितलं होतं. ओके, 1 नंबरला आहे. तर ह्या रोमाला काय दिलं होतं, सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्तम परकीय भाषा चित्रपट म्हणून दिलं होतं. आणि कोणती भाषा, मेक्सिकोची ही भाषा होती. त्यानंतर इतर अवॉर्ड बघा, जसं की सर्वोत्तम ॲनिमेटेड चित्रपट म्हणून स्पायडरमॅनला दिलं होतं. शॅलो बघा, खूप महत्त्वपूर्ण चित्रपट आहे, याला पण भरपूर प्रमाणात इतर अवॉर्ड भेटलेत. आणि याच्यामधलं जे गीत होतं ते त्याला सर्वोत्तम गीत म्हणून ऑस्कर अवॉर्डमध्ये हे करण्यात आलं. आणि जे दिग्दर्शक होते का रोमाचे, अल्फान्सो क्युरॉन्स नाव होतं त्यांचं, त्यांना सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून अवॉर्ड देण्यात आला. जर टाईम भेटला तर नक्कीच शॅलो हा जे रोमा हा चित्रपट पहा आणि शॅलोचं संगीत नक्की ऐका. ओके. तर तुम्हाला ऑस्कर का भेटला हे लगेच कळलं तुम्हाला, ते संगीत खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर बघा 27वा क्वेश्चन, 2019मध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला भारतरत्न देण्यात आलं. हा खूप चर्चित प्रश्न आहे बघा, कारण क्वेश्चन हमखास विचारण्याची शक्यता आहे की जे भारतरत्न दिले त्याच्यामध्ये महाराष्ट्र व्यक्तीचा संदर्भ येतो. त्याच्यामुळं MPSC आयोग बघा याच्यावर 100% क्वेश्चन विचारणार आहे. नानाजी देशमुखबद्दल सुद्धा माहिती विचारते. तर 2019मध्ये बघा कोणत्या महाराष्ट्र व्यक्तीला देण्यात आला, नानाजी देशमुख यांना. तर नानाजी देशमुख बघा यांना कधी भेटला हे पण महत्त्व, 2019ला अशा इतर लोकांना सुद्धा दिलं, त्यामध्ये प्रणब मुखर्जी सुद्धा होते. आणि आता त्यांचं नुकतंच काय झालं, मृत्यू झालेला आहे. आणि ते महाराष्ट्रीयन नव्हते, त्यांना सुद्धा अवॉर्ड भेटला होता. याच्या आधी बघा पर्यायमध्ये आपण जेव्हा धोंडोकेश्वर कर्वे वापरला होता बघा 1 नंबरला, तर यांना कधी भेटला आहे, हा भेटला आहे 1958मध्ये. आणि आतापर्यंत जगात जे 48 अवॉर्ड झालेत बघा भारतरत्नाचे, त्याच्यामध्ये 9 जणांना भारतरत्न देण्यात. लता मंगेशकर एक आहे, त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर, धोंडोकेश्वर कर्वे, आंबेडकर साहेब आहेत, नंतर नानाजी देशमुख, असे भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये व्यक्ती आहेत. त्यानंतर बघा हे पुस्तक खूप महत्त्वपूर्ण आहे, खूप वादग्रस्त सुद्धा होतं 2019मध्ये. ॲन इरा ऑफ डार्कनेस. इरा तुम्हाला माहिती, एक नवीन युगाचा शब्द वापरतात, एक नवीन अंतराळ असा अर्थ निघतो. 2019मध्ये बघा खूप चर्चित होतं ते कोणी लिहिलं होतं. पर्यायामध्ये बघा, पर्याय अनुराधा पाटील, दुसरं जयंत नारळीकर, तिसरं शशी थरूर, चौथं सलीम सरदार मुल्ला. तर हे लिहिलं होतं शिशिर थरूर. तर शिशिर थरूर यांचं पुस्तक खूप वादग्रस्त होतं आणि यांचं लिखाणसुद्धा
म्हणतो ना BJP सरकारच्या विरोधातच नेहमी असतं. तुम्हाला चित्रावरून समजेल की यामध्ये बघा शशी थरूर यांनी पुस्तक हे लिहिलं होतं. त्यांचं कायम वादग्रस्त विधान असतं मोदी जे आहे का नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असतं. हे तुम्हाला बॉलिवूड स्टार किंवा इतर जी व्यक्ती दिसन बघा. ओके, तर हे दिसतील. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 29वा बघा. ओके, तर 29वा क्वेश्चन बघा. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्याला आपण नॅशनल फिल्म अवॉर्ड सुद्धा म्हणतो, जे 2019 संदर्भात खाली विधाने पहा. म्हणजे 2019 मध्ये अवॉर्ड भेटले, कोणाला भेटले कोणाला नाही याबाबत विधाने पहा. तर पहिलं बघा, आता हे मल्टीलायनर क्वेश्चन आहेत बघा. तर बघा पहिलं विधान आहे, सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे यांना नाळ चित्रपटमधील कलाकारास काय दिलं आहे. नंतर दुसरं बघा, सर्वोत्कृष्ट पर्यावरणातील चित्रपट म्हणून पाणी या चित्रपटास दिलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे सर्वोत्कृष्ट मराठी म्हणून भोंगा या चित्रपटास काय दिलं आहे, नॅशनल फिल्म अवॉर्ड दिलेला आहे. पुन्हा एकदा पहिलं विधान काय, सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून कोणाला दिले, श्रीनिवास पोकळे यांना, जो नाळ चित्रपटातील कलाकार म्हणून सांगितले. दुसरं बघा, सर्वोत्कृष्ट पर्यावरणातील चित्रपट म्हणून पाणी या चित्रपटात दिलं आहे. आणि तिसरं म्हणजे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून भोंगा चित्रपट दिला आहे. तर आपल्याला काही विचारलं आहे, वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. याच्याने आता जे बघा विधान जर वाचले तर विधाने सर्व बरोबर आहेत. याच्यामध्ये जे श्रीनिवास पोकळे तुम्हाला माहिती नाळ चित्रपटातला, ओके, त्याला काय भेटलं आहे, सर्वोत्कृष्ट बालकलाकार सुद्धा म्हटलं आहे. नंतर पर्यावरणाचा चित्रपट आहे बघा पाणी, याला सुद्धा काय सर्वोत्कृष्ट पर्यावरणातील पुरस्कार सुद्धा देण्यात आला आहे. आता आपण इतर माहिती पाहू. तर बघा जो नॅशनल फिल्म अवॉर्ड आहे बघा, हा कधीपासून देण्यात येतो, तर 1952च्या आसपास देण्यात येतो आहे. नंतर राष्ट्रीय चित्रपट म्हणून याला प्राप्त आहे, जे कोणामार्फत दिला जातो, हे भारत सरकार बघा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो. त्यांच्या अंतर्गत एक बॉडी बघा, फिल्म फेस्टिवल संचालन, त्याद्वारे त्या दिला जातो. दरवर्षी कधी घोषणा होती याची, एप्रिल महिन्यामध्ये घोषणा होते. नंतर 3 मे रोजी बघा, जे दादासाहेब फाळके यांचा जन्मदिवस जयंती म्हणून साजरी केली जाते, तर त्या दिवशी काय होतं, या पुरस्काराचे वितरण केले जाते. ओके, नंतर 21वा पुरस्कार ह्यावेळी झाला होता, 66वा राष्ट्रीय पुरस्कार 2019 मध्ये पार पाडण्यात आला. आता आपल्या महाराष्ट्र दृष्टीने महत्त्वाचे पुरस्कार सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की याच्यावर क्वेश्चन हमखास विचारला जातो. तर पर्यावरणात सर्वोत्कृष्ट पाणी म्हणून हा चित्रपट याला काय भेटला आहे, सर्वोत्कृष्ट पर्यावरणाशी संबंधित असणारा चित्रपट म्हणून अवॉर्ड भेटला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर म्हणून उरी ह्या चित्रपटाला भेटला आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट भोंगा, ओके, भोंगा तुम्हाला इथं दिसन बघा, या भोंगा चित्रपटाला काय भेटले, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून भेटला आहे. नंतर सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणजे श्रीनिवास पोकळे नाळ चित्रपटा याला भेटला आहे. तुम्हाला समोर चित्र आहे बघा, तर या कलाकारास काय भेटलं आहे, सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून भेटला आहे. नंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांच्यासाठी म्हटलं जातं, जे तेलुगू दिग्दर्शक आहे बघा, यांना तो सर्वोत्कृष्ट चित्रपट किंवा दिग्दर्शक म्हणून अवॉर्ड भेटला आहे. ज्यांनी कोणतं चित्रपट काढला आहे, तर नाळ हा डिरेक्शन केलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन हा लास्ट आहे. तर बघा 2019ची जी मिस युनिव्हर्स होती ती कोण होती. पर्यायामध्ये बघा, झोन्साबिनी तुजी म्हणलं जातं, जी दक्षिण आफ्रिका. दुसरं कॅट्रिओना ग्रे फिलिपिन्सची होती. तिसरं वर्तिका सिंग बघा भारत आहे. चौथं आयरिस मिटनेर फ्रान्स. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे 1 नंबरचं झोन्साबिनी तुजी. तर हिला 2019चा मिस युनिव्हर्स हा किताब भेटलेला आहे. ओके, तर झोन्साबिनी ही कोणाची कुठं होती, दक्षिण आफ्रिकेची. ही स्पर्धा कुठं भरली होती लक्षात ठेवा, ही अटलांटा अमेरिका या ठिकाणी 2019 मध्ये पार पडली होती. आणि सुरुवात कधीपासून होती बघा मिस युनिव्हर्स याची, तर 1952 पासून होती. आणि ही जवळजवळ 68वी स्पर्धा होती. पुन्हा एकदा ऐका, झोन्साबिनी तुंजी म्हणून दक्षिण आफ्रिकेची बघा, हिला मिस युनिव्हर्स हा किताब भेटला. मिस युनिव्हर्स सुरुवात कधी झाली मिस युनिव्हर्सची, ते 1952 पासून झाली. ही 68वी स्पर्धा होती. घोषवाक्य होतं यावेळी कॉन्फिडेंटली ब्युटिफुल म्हणून हे होतं. 2019ची स्पर्धा होती बघा, ही कुठं पाडली, अटलांटा या अमेरिकेतील या ठिकाणी पार पडली. नंतर 1994 बघा, जर भारतात पाहिलं तर सुष्मिता सेनने 1994 ही स्पर्धा जिंकली होती. 2000 मध्ये लारा दत्ताने मिस युनिव्हर्स हा किताब जिंकला होता. हे लक्षात ठेवा. महत्त्वाची गोष्टी म्हणजे जे भारतीय व्यक्ती बघा ते कोणी जिंकलं होतं आणि ह्यावेळी स्पर्धा कोणी जिंकली होती आणि घोषवाक्य काय होतं याच्यावर जास्तीत जास्त फोकस करा, तर याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात. ओके, तर मित्रांनो हा पार्ट 3 आपण इथे संपवतो आहे. यानंतर विविध पार्ट 3 परीक्षेच्या दृष्टीने आता आयोग कोणत्या सिलेबसवर कदाचित जर एक्झाम जर झाली तर त्याच्यावर क्वेश्चन बॅकडेटेड विचारतील. जर यावेळी एक्झाम जर पोस्टपोन झाली चुकून तर कदाचित क्वेश्चन पेपर चेंज होण्याची शक्यता आहे. ओके, त्याच्या दृष्टीने आपण काय करू, आयोगाच्या रिप्लाय नंतरच आपण नवीन सिरीजचा चालू करू किंवा आपली अजून 2-3 पार्ट घेऊ आणि त्याच्यात हे एकदम महत्त्वपूर्ण टॉपिक आपण ह्या व्हिडिओमध्ये ॲड केले आहेत.
ओके, म्हणजे भरकट अशी माहिती नसून जे परीक्षा दृष्टीने क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे बघा, तेच क्वेश्चन आपण ह्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत आणि कदाचित बघा तुम्हाला ह्यातलेच क्वेश्चन एक्झाममध्ये दिसतील. ओके, गोल्डन क्वेश्चन म्हणा यांना, तर हेच क्वेश्चन तुम्हाला दिसतील. तर मेजॉरिटीमध्ये तुम्हाला आयोग क्वेश्चन याच्यातलेच तुम्हाला सापडतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.